राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यंतरी केलेलं भाकीत ऑपरेशन टायगर लवकरच आपल्याला दिसेल असं त्यांनी आपलं भाकीत व्यक्त केलं होतं आणि त्याची सुरुवातच कुठेतरी आता रत्नागिरी जिल्ह्यातून होताना दिसणार आहे। मध्यंतरी काळात उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी किंवा इथे त्याचे सहकारी विभाग प्रमुख यांनी मध्यंतरी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला, उभाटातून शिवसेनेत आले आणि आता त्यांनी ऑपरेशन टायगर हा शब्द प्रचलित आहे। त्या शब्दाला अनुसरून येत्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले उद्धव ठाकरे सेनेतले काही मंडळी पक्षप्रवेश करणार आहेत शिवसेनेत। मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार संगमेश्वरचे सुभाष बने आणि लांजा राजापूरचे माजी आमदार गणपत कदम या दोघांनी काल उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये मध्यस्थीने एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कुठेतरी सकारात्मक चर्चा झाली असं आता उदय सामंत यांनी सांगितलंय। एकंदरीत उदय सामंतांनी केलेलं भाकीत येत्या 15 तारखेला निश्चित होणार आहे, प्रत्यक्षात उतरही होणार आहे। कारण उदय सामंतांनी सांगितल्याप्रमाणे माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम आणि जिल्ह्यातले काही नेते मंडळींचा प्रवेश पाली येथे येत्या 15 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातली आणखीन एक घडामोड म्हणावी लागेल की लांजा राजापूरचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं राजन साळवी यांनी सुद्धा कुठेतरी आता निर्णय घेतलेला आहे की उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेसोबत जाणार आहेत आणि त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश येत्या 10 तारखेला ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा लांजा राजापूरमध्ये साधारणपणे मिळालेल्या माहितीप्रमाणे 250-300 कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्यांच्यासोबत जाणार आहेत। एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला, ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उदय सामंत भूषवतात तिथूनच त्यांनी टायगर मिशनची सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये ते प्रमाण वाढेल की जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठंतरी आता एक हाती शिवसेना असं चित्र दिसायला लागणार आहे। आता माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार गणपत कदम यांचा प्रवेश तेवढ्यापुरता मर्यादित नसेल तर सुभाष बनेंचे चिरंजीव रोहन बने माजी जिल्हा अध्यक्ष यांना सुद्धा आता कुठेतरी पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। रत्नागिरी टाइम्सनी ह्यापूर्वीच राजन साळवी भाजपमध्ये जाणार नाहीत हे भविष्य वर्तवलं होतं आणि ते पूर्णपणे आता तंतोतंत होताना दिसतंय। एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर एकेकाळी उद्धव ठाकरे गटाची शिवसेनेचं जे वर्चस्व या जिल्ह्यात होतं तिथे आता कुठेतरी उदय सामंतांनी त्याला ब्रेक लावत एक हाती शिवसेना असं जे मध्यंतरी त्याने आपण आपल्या भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं त्या दृष्टीने जी हालचाल म्हणावी लागेल आणि ह्या पक्षप्रवेशामुळे राजकीय विचार केला तर उदय सामंतांचं वजन हे नक्कीच वाढलेलं दिसणार आहे। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।